श्री स्वामी समर्थ। मित्रांनो, सगळ्या स्वामी भक्तांना आणि सेवेकरांना सारखा मनात एक प्रश्न असतो, तो म्हणजे स्वामी समर्थांना कोणकोणते पदार्थ आवडतात आणि कोणता कसा नैवेद्य करावा जेणेकरून स्वामी महाराज प्रसन्न होतील। तसे तर प्रत्येक देवांचे गुरूंचे कोणते ना कोणते आवडीचे पदार्थ असतात। स्वामींचे सुद्धा आहेत, जसे बेसनाचे लाडू, पुरणपोळी। हे दोन गोड पदार्थ स्वामींचे अत्यंत प्रिय आहेत आणि तिखट पदार्थांमध्ये कांदा भाजी आणि कटपोळी। आता तुम्हाला स्वामींना नैवेद्य दाखवायचा असेल तर पुरणपोळी, खीर, पुरणपोळी, आमरस, कांदा भाजी, आमटी, भात, पापड असा पुरेपूर तुम्ही नैवेद्य दाखवू शकता। हे तर झाले स्वामींचे आवडीचे पदार्थ, परंतु स्वामी हे कधी बघत नाही की तुम्ही ताटात काय दिलंय, फक्त भक्तांचा खरा भाव बघतात। तुम्ही किती आनंदाने, किती प्रेमाने तो जेवणाचा बेत तुम्ही स्वामींना कसा देता ते महत्त्वाचे आहे। ते काही असेल, दही भात, दूध, भात, पोहे, भाजी, चपाती, भाजी भाकर, डाळ भात, जे तुम्ही शाकाहारी जेवण स्वतःसाठी बनवाल तेच तुम्ही स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा। आणि काहीच केले नसले तर दूध भात, दूध चपाती दाखवा। भाव महत्त्वाचा असतो, आदर प्रेम महत्त्वाचे असते। स्वामींना सगळे आवडते, तुम्ही जे द्याल ते स्वामींचे आवडते पदार्थ बनतील। असे नाही की तुम्ही पुरणपोळी, बेसनाचे लाडू स्वामींना दाखवायला हवे। जर कोणता खास दिवस आहे, सणवार आहे, पारायणाचे उद्यापन आहे, तेव्हा तुम्ही स्वामींना गोड नैवेद्य दाखवा। शक्य असतील तर बेसनाचे लाडू करून दाखवा, कांदा भाजी करून दाखवा, पण हे करणे म्हणजे नियम नाही। स्वामी दूध भात खाऊन पण भक्तांच्या इच्छा पूर्ण करतात, त्याच्यावर कृपा करतात। जे तुम्ही प्रेमाने बनवाल ते स्वामींना नैवेद्य म्हणून दाखवा, ते स्वामींना आवडेल। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।